ऑल इंडिया केमिस्ट्री मेडिकल असोसिएशनच्या वतीने भारतभर आज मेडिकल बंद आहेत. तसेच मेडिकल आता बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यामध्ये सुद्धा बंद आहेत. मेडिकल धारक परळी शहरामध्ये मूक मोर्चा काढलेला आहे. त्यांनी आपल्यासोबत काही मेडिकल धारक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय सांगा, काय मागणी असणार आहे, कशा पद्धतीने मागणी असणार? गेल्या कोविडमध्ये ऑनलाईन विक्रीचं गव्हर्नमेंटने परमिशन दिली, पण त्याला आम्ही विरोध केल्यानंतर सरकारने जाहीर केलं की आम्ही हे पोर्टल बंद करू ऑनलाईन विक्रीचं. तरी त्यांनी ते चालू ठेवलंय. त्यामुळं पेशंटच्या आरोग्यावर दुष्परिणाम व्हायला लागलाय. अनेक गोळ्या ज्या की आम्हाला प्रिस्क्रिप्शन विकू नये असं शासनाचा नियम असताना ऑनलाईन मध्ये ते विदाऊट प्रिस्क्रिप्शन मध्ये नशिल्या गोळ्या, गर्भपाताच्या गोळ्या, अशा काही गोळ्या ज्या की आरोग्याला घातक आहेत, अशा गोळ्या वारंवार ऑनलाईन मधून मिळण्यामुळं पेशंटच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत आहे एकंदरीत. त्यामुळं आणि ऑनलाईन मेडिसिन मध्ये डिस्काउंट जास्त येत आहे, त्यामध्ये डुप्लिकेट औषधे येण्याची शक्यता जास्त आहे आणि तो जनतेच्या आरोग्याशी खेळला जाणारा खेळ आहे. हा खेळ बंद व्हावा या मागणीसाठी आज आम्ही देशभरातील 12.5 लाख केमिस्ट आज संपावर जात आहोत. बंद करून शासनाला आमची मागणी, रास्त मागणी जी आहे शासनापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत. ही मागणी जर पूर्ण नाही झाली तर आम्ही यापुढे वेगवेगळे आंदोलन करण्याच्या बेमुदत बंद म्हणा किंवा आम्ही 12.5 लाख केमिस्टच्या चाव्या गव्हर्नमेंटच्या ताब्यात देऊन हे व्यवसाय तुम्हीच चालवा अशा प्रकारचा. आणि बेकारी वाढलेली असताना आमचे तरुण फार्मसी झाले की मेडिकल टाकायला लागलेत. अक्षरशः त्यांचा किराया सुद्धा निघाला आहे ऑनलाईन व्यापारामुळं. फार्मा जे आता मोठ्या कंपन्या उतरल्या त्याच्यामध्ये, जसे मेडप्लस सारख्या कंपन्या, त्यामुळं आमच्या म्हणजे केमिस्ट बांधवाला उपासमारीची वेळ आहे. अक्षरशः किराया सुद्धा निघत नाही आणि ते 4 माणसावरती बिझनेस, कितीतरी लाखाचा बिझनेस करते. तर आमचा 10,000चा केमिस्ट 2 ते 3 माणसाला रोजगार देतो. शासनाने याचा देखील गांभीर्याने विचार करावा अशी आमची एक मागणी आहे. आणि त्यामुळे त्यांनी ऑनलाईन विक्री आणि कॉर्पोरेट कंपन्याचं जे काही जे दुकानं येत आहेत प्रत्येक शहरामध्ये, मेट्रो शहरामध्ये 10 येतात, ते बंद करावेत अशी आमची मागणी आहे. पुढली मागणी काय असणार आहे? नाही, आम्ही यापुढं जर हा झाला आमचा मूक मोर्चा, शांततेत झालेला मोर्चा आहे. यापुढं जर शासन झुकलं नाही आणि जे ऑनलाईन विक्री जी भरमसाठ प्रमाणे डिस्काउंटेड करून दिली जाते त्याच्या विरोधात तर आहेच आहे, पण त्याच्या उपर जाऊन आम्ही या संबंध भारतीयांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांच्या काळजी घेतो. कारण आम्ही विदाऊट प्रिस्क्रिप्शन आमचा कुठलाही केमिस्ट हा ड्रग विकत नाही. जर तुम्ही जवळपास बघितलं तर आज प्रत्येक गावामध्ये जे नशेडे वेगवेगळ्या औषधाचा उपयोग करून जी नशा केल्या जाते, वेगवेगळे जे ऑनलाईन औषधं मागितलं ते बोगस अशा प्रिस्क्रिप्शन टाकून ते जे ऑनलाईनच्या थ्रू जे ड्रग्स मागवले त्याच्यामुळे आज तरुण पिढी कुठेतरी बर्बाद होतीये. याच्या विरोधात सुद्धा आज आमचा मोर्चा आहे की किमान या प्रिस्क्रिप्शनवर आमचा केमिस्ट म्हणजे मला सांगा रोजची रोज जर एखादी प्रिस्क्रिप्शन आली तर ती तारीख बघतो, तो डॉक्टर बघतो, त्या डॉक्टरचा त्याची डिग्री बघूनच आम्ही ते मेडिसिन देतो. जर कुठं आम्हाला त्या ड्रग मध्ये सुद्धा उणीच वाटलं, मी संबंधित डॉक्टरला कळवतो की बाबा या पेशंटला, ह्या पेशंटची अलर्जी आहे, या पेशंटला त्रास आहे, याच्यामुळे हे ड्रग न देता आम्ही त्याला हे सबस्टिट्यूट बदलून देतो. एवढं आम्ही पेशंटला काउन्सिलिंग करणारे हे मूळ फार्मासिस्टच आहेत. त्यामुळं या आगामी काळामध्ये आम्ही सरकारला एवढीच विनंती करतो की ज्या प्रकारे जे ऑनलाईन विक्रीद्वारे जे भरमसाठ डिस्काउंट देऊन जी विक्री होत आहे ती थांबली पाहिजे आणि विदाऊट प्रिस्क्रिप्शन जे तुम्ही ड्रग देताय तेही थांबलं पाहिजे. त्याचबरोबर जे कॉर्पोरेट सेक्टरच्या ज्या वेगवेगळ्या चेन मेडिकल क्षेत्रात जे उतरून जे चेन आहेत त्या सर्वसाधारण केमिस्टच्या कंबरडं मोडण्याचं काम केलेलं आहे. कारण मागील तुम्ही बघितलं तर भारत पूर्वोत्तर काळापासून हा केमिस्टच त्यांची सेवा करताय. तुम्ही कोविडच्या काळात जर बघितलं तर कोविडच्या काळात कोणता एक सिंगल ड्रग सांगा की त्याला घर बसल्या ऑनलाईन भेटलंय, त्या केमिस्टनं त्याला घरी नेऊन दिलंय. मग आज खरा सेवेकरी कोण आहे? हा केमिस्ट बांधव आहे. मग आज या केमिस्ट बांधवाला जे ऑनलाईनच्या माध्यमातून भरमसाठ डिस्काउंटेड देऊन जर याच्या मुंडीवर पाय देत असेल तर हा केमिस्ट बांधव गबसणार नाहीये, तर आगामी तीव्र स्वरूपात आंदोलन करेल. यांची अशी पुढली भूमिका आहे की ऑनलाईन पद्धतीने जी विक्री चालू आहे ती बंद करण्यात यावी अशी मागणी आता मेडिकल असोसिएशनच्या वतीने करण्यात येत आहे. दक्ष वार्तासाठी विकास वाघमारे, परळी, बीड.